समोर भाऊ दिसला आणि जीवात जीव आला, हायसं वाटलं. कारण पुण्यासारख्या नवक्या ठिकाणी दिवसा कसंही चालतो, पण रात्री काय करणार? कारण 8 वाजत आले होते रात्रीचे, तरी भाऊची भेट नव्हती. जशी भाऊची भेट झाली, तशी पोटात भूक जागी झाली. कधी इंदापुरात एस टीच्या सीटवर भिकाऱ्यागत अर्धी भाकरी आणि डाळ कांदा खाल्लेला. पण भावाच्या ध्यानात ती गोष्ट आली, कारण तो 1980 सालचा भाऊ होता, आत्ताचा नव्हता. 2000 नंतर भाऊ भाऊ नाही राहिला. बरं असो. तर त्यांनी मला पहिल्यांदा चांगल्या हॉटेलात नेलं, चहा पाजला. मला म्हणला, तासभर इथं टाईमपास कर, 9च्या नंतर खानावळीत जेवायला जाऊ. म्हणून मग तो दुकानात काम करायला लागला. मी बाहेर बाकड्यावर बसून रस्त्यावरची रहदारी बघायला लागलो. जरा आजूबाजूला भटकलो, डेक्कन बसस्टँडवर फिरलो. अशा तऱ्हेनं 9:15ला भाऊला सुट्टी मिळाली. त्याला सुट्टी मिळाल्यावर आम्ही दोघं दुकानाच्या मागच्या गल्लीत एका मावशीच्या घरी खानावळ लावली होती, तिथं गेलो. त्याचं पुणेरी बोलणं, भावाबद्दल त्यांच्या मनातला आदर बघून मला भावाबद्दल अभिमान वाटायला लागला. परक्या देशात येऊन स्वतःबद्दल इतका जिव्हाळा निर्माण करणं म्हणजे काय जोक आहे का? मावशीने आम्हा दोघांना 2 तांबे भरून पाणी दिलं. मी येड्यागत प्यायला लागलो. भावानी खुणावलं, मला बाहेर नेलं आणि हात धुवायला पाणी दिलंय असं सांगितलं. आम्हाला आधी बाप जन्मात जेवणा अगोदर हात धुवायची माहिती नाही. आता भाऊ सांगितलंय म्हणल्यावर हात बाहेर धुतले आणि दोघं आम्ही जेवायला बसलो. तिथं 2 ताटं वाढून तयार होती. आम्ही जेवायला जाण्या अगोदर भावानं पूर्वकल्पना दिलेली असणार. आम्ही जेवायला बसलो. ताटावर बसलो आणि अशी काय भूक लागली म्हणता. अहो, गावाकडं आईच्या हातच्या 2.5-3 जाड ज्वारीच्या भाकरी खाणारा, तिथं पुणेरी नाजूक पुरीसारख्या पोळ्यांनी मला काय होणार हो? सुरुवातीला 2-2 चपात्या, भाजी बटाट्याची, तोंडी लावायला कांदा, जशी म्हणता खायला लागलो. अहो, 5-6 चपात्या खाल्ल्या, पण 10% बी पोट नाही भरलं. माझं खाण्यात लक्ष. मग अचानक भाऊ खोकल्ला म्हणून वर बघितलं तर भाऊ खुनेनं बास कर असं सांगत होता. मला कळलं ना बास का करायचं. अहो, एवढी खाऊन भूक लागली. चांगलं तेलकट चपात्या या आधी बाप जन्मी कधी बघितल्या नव्हत्या. त्या खायला मिळतायत तर हयो नको म्हणतोय. आता भावाचं नाही ऐकून करणार काय? अहो, पुण्यात मोजकाच स्वयंपाक करायची पद्धत आहे. 4 जणांचा स्वयंपाक मी एकट्याने खाल्ला. मावशी माझ्याकडं अशा चमत्कारी नजरेनं बघत होती. मनात म्हणले असेल, मानेनी हा कुठला दुष्काळातला माणूस धरून आणला. 4 जणांचं एकटाच खातोय. आता मी एवढं खाल्लं म्हणल्यावर भाताचं नावच नाही काढलं. मी आणि भाऊनी हात धुतला, बाहेर आलो. घरातनं बाहेर पडलो. थोडं अंतर गेल्यावर भाऊ माझ्यावर लय भडकला. लय खवळला मला, बडबड केली. मला माझं काय चुकलं हेच कळेना. आमचा भाऊ अगोदरपासनं आजारी, त्याचं जेवण पण थोडंसं. एखादी चपाती, थोडा भात, झालं त्याचं जेवण. आम्ही मात्र बाकासूर, देणारा कटाळल. अहो, खाण्याचा आचपेचच नाही ना. आमची आई तर सदा म्हणायची, काय पोट आहे का अक्कलकोट आहे. जितकं दिलं तितकं खातच आहे. काय करणार काय? अहो, आमच्या वाट्याला कायम वाईट दिवस आलेले. कधी प्रेमाने, मायेने, आर्जवं करून खायला घातलंच नाही ना कोणी. कायम आरडावारडा, किरकिर चालू. त्यामुळं भूक कधी संपायची नाही. कायम भुकेजलेलं पोट. लग्नात जरी गेलो तरी हाताला धरून ढकलत बाहेर हाकलून द्यायची. माझ्या लहानपणची गोष्ट सांगतो. मी 7वीला असेल तेव्हा. रविवारचा दिवस. दादा भाऊ दुकानात, आई सरपण आणायला रानात गेलती. घरी मी, सुभाताई, अनु, सुनीता. सुभाबाईचं आणि माझं कशावरनं तरी तू मी झालेलं. तिने मला मारलेलं. मी रुसून कोपऱ्यात बसलो होतो. पोटात भुकेचा आगडोंब लागलेला. त्या काळी सुभाबाई स्वयंपाक पाणी, धुणं, भांडी, झाडलोट सगळं करायची. त्यामुळं आई सरपण काढी, खुरपणं, ज्वारीची मोडणी, भुईमुग काढणी अशी कामं बिंदास करायची. दुपारी 11-11:30च्या टायमाला सुभा मला लाडीगोडी लावायला लागली. म्हणजे मी आईला सांगू नये म्हणून. मग मी पण एका अटीवर तयार झालो. म्हणलो, मला पोटभर जेवायला दिलं तर सांगणार नाही. ती झाली की तयार. बसली स्वयंपाकाला. तुरीची डाळ आधी शिजवलेली होती. मग ठेवला चुलीवर तवा, घेतली काटवट, बसली भाकरी करायला. खायला मी आणि अनिता. सुनीते काय एक तुकडा हातात दिला तरी तासभर चोकत बसायची. ताटलीत वरण घेतलं, त्यात मीठ, हिरव्या मिरचीचा ठ्याचा, थोडं तेल टाकलेलं होतं. झाली भाकरी का गरमागरम भाकरी, अनु आणि मी झटक्यात संपवायचो.
एक तर आदल्या रात्री थोडीफार झोपेच्या नादात खाल्लेलं, सकाळपासनं उपाशी. काय सांगू तुम्हाला, पहिल्यांदा जोमानं पटापटा 2-3 भाकरी करून दिल्या. त्याने आमचं काय होतंय हो, 4थी संपली, 5वी संपली, मग पिसाळली की शोभाबाई. रडायला लागली, शिव्या द्यायला लागली, आदळआपट करायला लागली. तरी पण आम्ही काय हो, आम्ही निलाजरागत खाली बसून खातोच आहे. काय सांगणार तुम्हाला, आता भर दुपारची येल, उन्हाळ्याचं दिस, घामजलेलं शरीर, करती भाकरी खातोय आम्ही. मलाच वाईट वाटलं. मी जेवण थांबवलं तेव्हा शोभाला बरं वाटलं. तरी बाकीच्यांचा स्वयंपाक करायचा होता, तो केला तिने. पण असं आमचं राक्षसी खाणं. जिथं सुभाबाई हरली, तिथं पुणेरी जेवणाचं काय घेऊन बसला. त्यांचा केलेला सगळा स्वयंपाक संपवला तरी मी उपाशी. काय वाटलं असेल त्या मावशीला देव जाणो. तर अशी झाली पुण्यातल्या पहिल्या जेवणाची तऱ्हा. येताना रस्त्यावर एक चांगलं चकचकीत हॉटेल होतं, तिथं मला नेलं. पांढरं भांडं होतं, तिथं नळ होता. हात धुतला आणि टेबल खुर्चीवर जेवायचं या विचारानं अंगावर रोमांचच आलं. हे असलं हॉटेल सिनेमात बघितलं होतं. तिथं पहिल्यांदा जेवायचा योग आला भाऊमुळं. हॉटेलचं नाव नाही आठवत, पण नंदर हेअर ड्रेसेस शेजारीच होतं. भाऊनी दिली चिकनची ऑर्डर. 2 काचेच्या ग्लासात पाणी दिलं. कांदा, टमाटर, लिंबू चिरलेली बशी ठेवली. 10-15 मिनिटं बसलो तरी जेवायला नाही. मी सारखं भावाला विचारायचो, कधी येणार जेवण, कधी येणार जेवण. तो म्हणायचा येतंय की. तोवर त्याचं प्रवचन चालू. तो म्हणायचा पंढरपूरसारखं इथं राहून चालत नाही. इकडची लोक नावं ठेवतात. आपल्याला दुष्काळी म्हणतात. सुशिक्षितासारखं राहायला शिकायचं, स्वच्छ राहायचं, वेळच्या वेळी हातपाय तोंड धुवायचं, केस व्यवस्थित विसरायचे, तंबाखू जास्त खायची नाही, त्यामुळं बावळट समजतात. कपडे चांगले घालायचे, फाटके का असेना पण धुतलेले घालायचे. आता चांगल्या लोकात राहायचं म्हणल्यावर असं गबाळ्यावत राहू नये आणि भुकेला आवर घालायचा. हे त्याचं शिकवणं चाललेलं तेवढ्यात आणलं जेवायला. मग कुठलं संभाषण ऐकतोय हो. त्यात झालं काय, मला कधी अशा हॉटेलात खायची नाही सवय. तिथं काटं चमच्याने जेवायचं. बाकी लोक कशी पटापटा काटं चमच्याने खायची. मी प्रयत्न केला, मला कुठं जमतंय. बसलो का अबदत. भावाच्या लक्षात आलं. त्याला चांगलं जमायचं राव. मला म्हणला ठेव काटा चमचा आणि कर हातानं सुरुवात. आता असं सांगितल्यावर कुठलं दम निघायला हो. असार राट्टावून जेवलो म्हणता. असलं टेस्टी जेवण बाप जन्मात बघितलं नव्हतं. खायला कुठलं. खाल्लं पोट भरून. बसल्या जागेवर बडीशेप आली. फुकटची गावली, मुठी भरून खिसा भरला. मला काय माहिती चिमटभर खायची असती. भाऊ थोडंच जेवला, हात धुवून आला. माझं उरकत आल्यावर म्हणला हात धुवून बडीशेप खाऊन ये. मला वाटलं बशी भरलेली सगळी बडीशेप आपली. मी हाणली, खिशात बी भरली. बाहेर आल्यावर भावाला कळलं, त्याने डोक्यावर हात मारून घेतला. मला म्हणला तुला काय काय शिकू आणि कसं कसं शिकू, माझं मलाच कळना झालंय. आमचं जेवण खाण झाल्यावर दुकानात आलो. तिथनं परत शिवाजीनगरला आलो. तिथं झोपायचं सामान होतं. स्टँडवर स्लॅपवर लय लोक, कंडक्टर, ड्रायव्हर, हमाल, हॉटेल कामगार, बरीच लोक झोपायला वर. आम्ही पण आमचं हांतरून टाकलं. दिवसभर दगदगीनं काटाळलेलो मी. डोळं जड झालं होतं. हातरून बघताच पडलो. भावाची बडबड चालू होती. आई कशी, दादा बरा आहे का, याची चौकशी, त्याची चौकशी, 10वीची परीक्षा कधी झाली, पेपर सोपे गेले का. मला कधी झोप लागली काय माहिती. रात्र कधी सरली कळलंच नाही. सकाळी 9 वाजता भाऊनी उठवलं. माझ्या आधी कधी पहाटे उठून आंघोळ करून तो कामाला लागला होता. 9 वाजले तरी मी झोपलेलो. त्यानं उठवल्यावर उठलो. अंग जड झालतं. अहो रात्रीलाही जेवलो होतो ना. सकाळी उठल्यावर आधी आठवण कशाची झाली तर संडासची. आता याच्या आधी गावाकडं नदीच्या साईडला दादा महाराज मठाच्या मागं सगळीजणं जायची संडासला. आम्ही पण जायचो. तसंच कोथाळे, खोमनाळ, कनेर इथं सुद्धा रानातच उघड्यावर संडासला जायची माहिती. गावाकडं असताना कधी कधी संडासला पाणी नसलं तरी चालायचं, कारण बाकी जोडीदारामुळं दगडाचा वापर करायला पण शिकलो होतो. हे असं आमचं थर्ड क्लास राहणीमान. पण इथं आल्यावर झाली पंचायत. आदल्या रात्री लय खाल्लेलं, सकाळी दम कुठं निघतोय. भावाला सांगितलं, म्हणलं लय जोराची लागली. भावानं खाली येताना दाखवलं, तिथं नंबरला थांबायचं आणि ये जाऊन तिथं तिथं आंघोळीची बी सोय आहे. आता मला सांगा, आयुष्यात कधी पाहिलंच नाही कसा असतोय संडास, पण गेलो तिथं. माझं नशीब खोटं, कारण तिथं 4 संडास आणि 6 बाथरूम होते. संडासात माणसं गेली त्यामुळं दारं बंद. मग अलीकडचं दार उघडलं तर पटकन उघडलं. मला वाटलं हाच संडास. गेलो आत. तेवढं एक बरं, आत गेल्यावर दार लावून घेतलं.
मग कुठला दम निघायला, केली की तिथंच कोपऱ्यात. तिथं नळ पण होता, वापरलं पाणी, आलो बाहेर. बाहेर कोणी नव्हतं. मग दुसऱ्या बाथरूममध्ये गेलो, हातपाय तोंड धुतलं, बाहेर आलो तर 4-5 जण चर्चा करत होती, कुठल्या नालायकानं बाथरूममध्ये संडास केली, त्याला काय लाज लज्जा आहे का नाही? मग मला कळलं मी काय चूक केली. पण जर कोणाला कळलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. अहो लय मारला असता मला. आणि मला तिथं भावाशिवाय ओळखतंय कोण? फक्त नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. खाली आल्यावर भावाबरोबर चहा प्यायला हॉटेलात गेलो आणि मग तिथं घडलेली घटना भाऊला सांगितली. त्याला तर काय बोलावं कळेना. मला म्हणला, "कोणाला बोलू नको, नाहीतर तुझ्यामुळं मला कामावरनं काढून टाकतील." दुसऱ्या दिवशी भाऊ स्वतः माझ्याबरोबर वर आला. संडास कसं असतंय, कसं बसायचंय सगळं सांगितलं मला. तेव्हा माझ्या ध्यानात आलं. दिवसभर स्टँडमध्ये आजूबाजूला कडकडानं फिरायचा. भावानं थोडे पैसे खर्चायला दिलेले. हे खा, ते खा चाललं. दुपारी डाबा आला, तिथंच जेवलो. रात्री जरा लवकर सुट्टी केली. मला नेलं पिक्चरला. मंगला टॉकीजला क्रांती लागला होता. अगोदरच 5 वाजता तिकिटी काढून आणली. रात्री 8 वाजता एका हॉटेलात जेवायला घातलं. मसाला पान दिलं खायला. गेलो पिक्चरला. मस्त थिएटर. बाल्कनीचं तिकीट काढलं होतं. अहो असं मस्त वाटलं, स्वर्ग म्हणतात तो ह्योच. लय गार वाटायचो. साऊंड सिस्टीम कधी माहिती नव्हती ती तिथं कळली. पुण्यात आल्यावर भाऊसोबतचे दिवस फुलपाखरासारखे हसत खेळत जात होते. पण किती दिवस राहायचं? कारण काम ना धंदा हरी गोविंदा या म्हणीप्रमाणे 2 टाईम जेवायचं, चहा नाश्ता जोडीला, अधूनमधून पिक्चरची फोडणी. दिवस गेले वाऱ्यासारखे. आता परत पंढरपूरला जायचं होतं म्हणून आई दादाने काही निरोप भाऊला सांगितले होते ते सांगितले. त्यात त्याची परिस्थिती फार चांगली नव्हती. अहो परदेशी राहायचं म्हणजे काय खर्च कमी नाही ना. त्यात भावाला कशाचं व्यसन नव्हतं. त्यामुळं खाऊन पिऊन 4 पैसे राहिले शिल्लक तर घरी द्यायचा असतो. अधूनमधून फुल नाही फुलाची पाकळी मनी ऑर्डर करायचा. तेवढं बरं वाटायचं. घरी तर परिस्थिती अशी. आभाळ फाटलं ठिगळ तरी कुठं कुठं लावणार. पण जगण्यासाठी धडपड करणं गरजेचं होतं. त्याच्यावर घरच्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. तोही त्या पूर्ण करायचा प्रयत्न करत होता. त्यांनी मला सुद्धा 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. 10वीचा निकाल काय लागेल काय माहिती, पण पुढची तयारी करणं गरजेचं होतं ना. त्यात भाऊ माझ्या वाट्याला कमी यायचा, कारण त्याला घरगुती अडचणी सोडवायला लागायच्या. तोही त्यावेळेला विचारी होता. पहिल्यांदा पुण्याला मी आलोय असं म्हटल्यावर मला एक स्लीपर चप्पल घेतली, एक हाफ पॅन्ट शर्ट घेतला. आई दादाला द्यायला ₹100 दिले. एसटीला तिकीट काढून ₹2-3 खर्चाला दिले. अनिला, सुनीला खाऊ घेऊन दिला. आणि आम्ही परत पंढरपूरला रवाना झालो. घरी आल्यावर 4 दिवस हसत खेळत गेले, पण परत आपलं येरे माझ्या मागल्या, ताक कन्या चांगल्या अशा रीतीने कामाला लागलो. सकाळी नदीला गंध लावायला जायचो. दुपारी शेजारच्या विठ्ठल चव्हाण मिस्त्रीकडं रंदा वाढायला जायचो. दिवस जात होते आणि 10वीच्या निकालाची तारीख जाहीर झाली. आली 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 म्हणता म्हणता उद्यावर तारीख आली. मला मात्र निकाल बघायला सुट्टी मिळाली नाही. अहो त्या काळी पेपरला निकाल यायचा. पेपर घ्यायला पैसे कुठले? निकाला दिवशी नेहमीप्रमाणे कामाला गेलो. त्यात पास व्हायची मला काही खात्री नव्हती. त्या दिवशी 4 वाजता कामावरनं घरी आलो. मिस्त्रीला गायवाया करून दुपारची जेवणाची सुट्टी न घेता सलग काम करून वढीनं 4 वाजता घरी आलो. 4-5 जणांचा निकाल समजलं. त्यात वासुदेवाचा तान्या फक्त पास झालता. अहो चांगली हुशार पोरं नापास झालेली. माझी काय सांगू अवस्था. बरं त्यात आमच्या गल्लीत कुणाकडं पेपरच नसायचा. इंगुलेचा राजा नापास, बामणाचा पॉप्या नापास. मला लय भ्या वाटायला लागलं. 4 वाजता नगरवाचन मंदिर उघडलं. तिथं निकाल काढायचा. तसा पटापटा तिथं गेलो. अहो तिथं तर लय गर्दी. त्यात मी एवढूसा. मला कोण बघू देते? घुसलो तसाच. तिथल्याच एकाला विचारलं, नंबर सांगितला आणि काय आश्चर्य सांगू, अहो मी पास झालतो ना राव. मला खरं वाटेना. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. मला वाटायचं 4-5 विषय राहतील, सोडवू हळूहळू. ज्यानं सांगितलं त्याला परत परत विचारायचो. मला वाटायचं प्रिंटिंग मिस्टेक असेल. मी कोणालाच नाही सांगितलं. कोणी विचारलं तर सांगायचो अजून मलाच माहिती नाही. पेपरमध्ये नंबर आला म्हणल्यावर मनातल्या मनात हर्ष झाला होता, आनंद झाला होता, पण तो आनंद दाखवता येत नव्हता. सारखं वाटायचं काय होतंय काय नाही. दुसऱ्या दिवशी कामाला मारली बुट्टी, कारण निकालपत्र आणायला जायचं होतं. सकाळी गंधाला गेलतो, पण कामात लक्षच लागत नव्हतं. कसा तरी 9 वाजेपर्यंत थांबलो नदीला.
येताना आंघोळ उरकून आलो, मुद्दाम फाटकी कापडं घातली. समजा नापास झालो असलो म्हणजे गेलो शाळेत. समोरच फळ्यावर पास झालेल्या विद्यार्थ्यांचे नंबर आणि नाव लिहिलेलं होतं. मी गपचूप गेलो आत आणि बघितलं. अहो खरं होतं की मी 10वी पास झालतो, 43% मार्क पडले होते. अहो इतका आनंद झाला मला काय सांगायचं. नवीनच पंख फुटलेल्या पाखरावाने गगनात आनंद भरारी घेत होतो. भेटेल त्याला सांगत होतो, पण कोणाला खरंच वाटत नव्हतं. कसं वाटणार? ज्याला 10वीला ना वही, ना पुस्तक, ना शिकवणी, ना घरात अभ्यासाची सोय, कसं खरं वाटेल सांगा ना? मग मी पटक्यात हापिसात गेलो, निकालपत्र घेतलं, नीट खात्री करून घेतली. मार्क किती पडले याच्यापेक्षा पास झालो याचं अप्रूप वाटत होतं. जे नापास झालते त्यांचे पालक माझं उदाहरण द्यायला लागले. प्रत्येकजण मला पेढं मागायचा. प्रत्येकाला माहिती हा कुठला देतोय पेढं, कारण याच्या डोंगराला ठिगळ नीट लावलेलं नाही, खायची मारामार, घरात 18-20 दारिद्र्य, तरी पण चेष्टेत माणसं पेढं मागायची. मला लयच लाजल्यागत वाटायचं. जसा निकाल हातात पडला तसा दुकानाकडे गेलो, कारण घरी जाऊन उपयोग काय? आई रानात सरपणाला गेलेली, घरी नाही कोणी. दुकानी गेलो, दादाला निकाल दाखवला, छाती फुगून पास झाल्याचं सांगितलं. दादाला कुठलं निकालाचं काढायला, नीट लिहायला वाचायला यायची मारामार. दुकानातल्या एका गिरायकाकडनं वाचून घेतलं, पण लय खुश झाला. दादा दिसल त्याला सांगायचा पोरगं 10वी पास झालं माझं. मला शिनीमाला ₹1 दिला, आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचा. शेजारी आगभर टाकीच. दुपारी 12च्या खेळाला तिकीट काढून थाटात सिनेमा बघितला. अहो त्याचा आनंद कशातच व्यक्त करता येणार नाही. दुपारी 3च्या दरम्यान घरी आलो. शुभाला आधीच कोणीतरी सांगितलं होतं. तिने पण माझ्यासाठी रवा, साखर, तूप आणून ठेवलेलं. मी घरी आलो की करायला. मीच सांगितलं थोड्या वेळात आई येईल मग कर. आपण मिळून गरम गरम खाऊ. तोवर आम्ही घरीच बोलत बसलो. अहो पण अख्ख्या गल्लीत कळलं ना. लोक पण काय आगाव असतात बघा. मी पास झालो हे खरं, पण कोण काय म्हणते, कोण काय म्हणते. कुणीतरी उठवलं मी पहिल्या नंबरनं पास झालो. लय वाईट वाटलं. अहो गरिबीतनं कसा तरी काठावर का होईना पास झालो हे राहिलं बाजूला. लोक बघा पुढचं बोलण्यात लय पाटाईत. 4च्या टायमाला आई आली. डोक्यावर भला मोठा जाळणाचा भारा. घराजवळ टाकला भारा, तिथेच बसली सावलीला. अहो मी एवढा 10वी पास झालेला, पण बारक्या पोरागत पळत पळत आईजवळ आलो आणि पायावर आईच्या साष्टांग दंडवत घातला आणि मोठ्या हर्षो आनंदानं मोठ्यांदा आईला मी पास झालो अशी बातमी दिली. आईच्या डोळ्यातच पाणी आलं. अहो अख्खी गल्ली आईला म्हणायची हे कुठलं पास होते, भली भली 2-2 वेळा नापास झाल्यात, या भरत्याचं काही खरं नाही. आणि अचानक मी पास झाल्याचं कळलं, आईचं डोळंच भरून आलं. मला सुद्धा रडू नाही आवरलं. आम्ही माय लेकरं गाळ्यात पडू पडू रडलो. थोड्या वेळानं आईचा काटाळा कुठल्या कुठं पाळाला, पडदिशी उठली, चूल पेटवली, माझी दृष्ट काढली. नवल वाटलं, म्हणलं माझ्यासारख्या रोग्याला कोणाची नजर लागणार. पण आईच्या मायेला कोणी ओळखलंय हो. गरमागरम शिरा केला. आम्ही सगळ्यांनी एका ताटात हसत हसत खेळत खेळत खाल्ला आणि त्या दिवशी आईने एक क्षण मला नजरेतनं आड व्हायला दिलं नाही. गल्लीत सगळीकडे हीच चर्चा 2 दिवस चालू. आमच्या गल्लीत गुर्जराचा बंदिस्त वाडा आहे. त्या वाड्यात वासू नावाचा मुलगा राहत होता. तो तब्बल 11 वेळा 10वीला नापास झालता. आमच्या वेळी सुद्धा तो 10वीला नापासच झाला. बघा ना त्याचं दैव किती भारी. कसा तरी आपदत निपदत 10वी पास झाला आणि त्याला बँकेत शिपाई म्हणून नोकरी लागली. मग पुण्याला भावाला चांगला आंतरदेशीय पत्र लिहिलं. 10वीत पास कसा झालो, मार्क कसे पडले, सविस्तर लिहिलं. पुढं काय करू हा सल्ला मागितला. 8-10 दिवसांनी भावाचं पत्र आलं अभिनंदनाचं. त्यांनी कॉलेजला ॲडमिशन घ्यायला सांगितलं होतं. काहीही होवो, कितीही अडचणी येवोत, पुढचं शिक्षण घ्यायचं मनोमन विचार केला आणि पुढच्या मार्गाला लागलो. आयुष्यातला एक टप्पा कसा तरी पार केला होता. यशानं थोडी का होईना चाहूल दिली होती आणि मनात चैतन्य फुलायला लागलं होतं. माझं मलाच लय कौतुक वाटायला लागलं. आता उभारीनं कामाला लागलो. कॉलेजला प्रवेश घ्यायला काय काय लागतं याची तयारी करावी लागणार होती. मी कधी कॉलेजचा विचारसुद्धा केला नव्हता. पण ती घटना जीवनात अवतरली होती.
2 दिवस मन लावून नदीला गंधाला गेलो. कमावता येतील तेवढे पैसे गोळा केले आणि एक दिवशी सकाळी 10 वाजता कॉलेजला निघालो. घरापासून 2-3 तरी किलोमीटर कॉलेज असेल. तर नदी किनारी घर, कॉलेज, पुणे रोडवर सातारा नाक्याजवळ जायचं. जायला सायकल नाही, काही नाही. चालत-चालत, पायी-पायी जायचं. गल्लीतली आणखीन 2-3 मुलं जाणार होती. त्यांच्या संगड गेलो. तिथं आमच्या आत्याचा थोरला मुलगा मोहन सपताळ शिपाई म्हणून कामाला होता. दादानी त्याला पूर्वकल्पना दिली होती म्हणून तिथं गेल्यावर पहिल्यांदा त्याला शोधलं आणि सविस्तर हकीकत सांगितली. असा नासा 10वी पास झालोय, मला 11वीला प्रवेश घ्यायचा आहे. इतर मुलं कॉमर्सला जाणार आहेत, मला पण जायचं आहे. मग तो आत गेला, चौकशी करून आला, एक चिठ्ठी घेऊन आला. त्यावर काय काय कागदपत्र लागतात त्याची माहिती आणि फी ₹222. प्रवेश अर्ज ₹15 वेगळा. मोहननी स्वतःजवळचे ₹15 खर्चून फॉर्म घेऊन दिला आणि नंतर मला ₹15 आणून दे असं म्हणाला. फॉर्म घेतला, फिरून कॉलेज बघितलं. प्रशस्त जागा, भरपूर ग्राउंड, भलं मोठं हॉल, शिक्षक वृंद, आदर्श प्राचार्य, रोडवर कॉलेज, दक्षिणोत्तर भली मोठी कमान. त्यावर पंढरपूर कॉलेज, पंढरपूर असं लिहिलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचं आदर्श असं कॉलेज. कला, वाणिज्य, विज्ञान 3 शाखेमध्ये शिक्षण, सर्व सोयींनी युक्त. कॉलेजमध्ये तरुण मुलं मुली रंगीबेरंगी कपड्यात, फॅशनेबल राहणीमानात. त्यांच्यात मी काय दिसत असेल विचार करा. विश्वास बसणार नाही, 11वी पूर्ण आणि निम्मी 12वी हाफचड्डी आणि हाफ शर्ट घालून बिना चपलाचं कॉलेज करावं लागलं. मला शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा मी वेगळा दिसायचा. पाठीभर गव्हात एखादा सातू कसा दिसतो असा काहीसा विचित्र दिसत होतो, पण करणार काय. घरून काहीच मदत मिळायची नाही. भावाच्या मागं सुभाच्या लग्नाच्या वेळेला काढलेल्या कर्जाचे हप्ते लागले होते. नेमकं त्याच काळात जागेवर जप्ती आली होती. इकडून तिकडून कशी तरी टाळली होती. त्यामुळे माझ्याकडे बघायला वेळ आहे कोणाकडं. माझं मीच कमवून शिकावं लागलं. वैतागून 2-3 वेळा दादानं शाळा शिकू नको असं पण म्हणला होता. पैशाचं नाव काढलं दादाकडं का आग लाव तुझ्या शाळेला, इथं 2 टायमाचं पोटाला नीट मिळेना आणि शाळा शिकतोय असं म्हणायचा. त्यामुळं कुठलं कापड कुठल्या चपला. भाऊनं स्लीपर घेतली होती, पण ती सुतारकाम करताना गेली तुटून. मला काय माहिती हो मी 10वी पास होणार म्हणून. त्यात सुभाला परत बाळतपणाला आणायला लागणार होतं, तो खर्च वेगळा. म्हणून दादाला काय न सांगता आपलं आपण कमवून प्रवेश घ्यावा असं ठरवलं. लोकमान्य हायस्कूलला दाखला मागायला गेलो तर ₹20ची पावती फाडा म्हणले. त्यात 4-5 दिवस गेलं. भरलं पैसं, आणला दाखला. कॉलेजच्या पैशाकरता आकाश पाताळ एक केलं. रात्री कुंकू बुक्का याच्या पुड्याला दोरा बांधायला जायचो. सकाळी नदीला गंधाला जायचो. दुपारचं सुतारकाम करायचो. असं करून ₹200 घेऊन मोहनकडे गेलो. त्याला कर्मकहाणी सांगितली. त्यांनी वरचे पैसे भरले बिचाऱ्याने. माझी ॲडमिशन झाली एकदाची. मनातनं लय खुश झालो. नाचावं वाटायचं इतका आनंद झाला. मी प्रवेश घेतला खरा 11वीला, पण दादाला कुठं माहिती होतं. मी गुपचूप प्रवेश घेतलेला. पण जेव्हा दादाला कळलं तेव्हा असा नेब्बार हाणला मला का दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अंगावरचे वळ गेले नव्हते. कारण काय, तर मी प्रवेश घेण्याकरता जवळजवळ ₹300 खर्च केले होते. भले मी स्वतः कमवलेले असले तरी. आईने समजूत घातली. मला मारलं तरी काय वाटलं नाही, कारण विचारून ॲडमिशन घेऊच दिली नसती त्याने. अगोदर चांगली मदत केली, मोहनला मदत करायला सांगितलं. दादाला वाटलं याच्याकडं नाही दिडकी, हे कुठलं घेतंय ॲडमिशन. त्यात पैसे लय लागतात म्हणल्यावर दादाला वाटलं आता तर काय हा ॲडमिशन घेणारच नाही. पण मी लय जिद्दी. ॲडमिशन घेतलं तेव्हाच गप झालो. बरं मारलं ते मारलं, वर दम देऊन मोकळा. 5 पैसे इथनं पुढं शाळेकरता मागायचे नाही. जसं काय आज पतुरलाही पैसे देऊन दामलाच होता तो. त्यात त्यांना एक बरं झालं, बोलल्यामुळं पैसंच काय मदतसुद्धा मागायची नाही. एक शहाणपणा करून बसलो. कॉमर्सला प्रवेश घेतला. अहो तिथं अकाउंटन्सीला फुलस्केप वह्या लागत आणि त्या वह्या लय महाग. आज पतूर कट साईज वही वापरायची माहिती, आता एकदम क्वायर बुक आणायला लागायचं. 10-15 दिवसाला एक. लय वैतागलो, म्हणलं काय करून बसलो. त्यात माझ्याबरोबर जे होते त्यांनी नंतर बदलून आर्टला प्रवेश घेतला. मला नाही बदलून घेता आला, कारण मला नक्की काय चांगलं काय वाईट कळतच नव्हतं. आणि बरेच जण कॉमर्स चांगलं म्हणायचे.
प्रवेश घेतला, कॉलेज चालू झालं. पहिले 2 दिवस गेलोच नाही, लय लाज वाटायची. अहो सगळीजणं फुल पॅन्टमध्ये आणि मला पॅन्टच नाही ना. पुण्याला आल्यावर मी हाफ पॅन्ट शर्टऐवजी फक्त पॅन्ट घेतली असती तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. आता कोणाला बोलता येईना. कोण मदत करतंय? सगळी मजा बघायला. 2 दिवसानंतर मनाचा ठाम निर्णय केला. म्हणलं काय होईन ते होईन. गेलो हाफ पॅन्टवर. शाळा 12 वाजता. मी लवकर 10:30ला कॉलेजच्या गार्डनमध्ये एका कोपऱ्यातल्या झाडाखाली बसायचो. 11:30 वाजता वर्गात सोडायचे. सगळ्यात आधी वर्गात जायचो. पाठीमागच्या कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसायला लागलो. कुणाशी बोलायचं नाही, कुणाशी मैत्री नाही, काय नाही. शिक्षक येत होते, शिकवत होते, निघून जात होते. मी आपलं शिकायचं एवढं खरं. मधली सुट्टी झाली तरी तिथंच बसून राहायचो. जेवणाच्या सुट्टीत सगळे बाहेर गेल्यावर चोरासारखं हळूच उठायचं, बाहेर जायचं, पोट भरून पाणी प्यायचं, लघवी करायची, परत जागे येऊन बसायचं. शाळा सुटल्यावर सगळीजणं बाहेर गेल्यावर सगळ्याच्या मागून एकटं बाहेर यायचं आणि सगळे गेल्यावर चालत चालत मागच्या बाजूने घरी यायचं. असा सगळा सिनेमा 2 दिवस चालला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन हे त्यांचं आत्मचरित्र. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.